नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। महादेव मुंडे हत्या प्रकरण, या प्रकरणास जर आता आपण पाहिलं तर 1 वर्ष 9 महिने 3 दिवस झाले, म्हणजे जवळपास 1.5 वर्ष उलटून गेलंय। तरी देखील या प्रकरणातले आरोपी कोण हे माहित नाही। जे फक्त पोलिसांपुरतच, काही पोलिसांपुरतच मर्यादित आहे की हाय हाय हाय, पण ते मोकाट आहेत। बाळा बांगर तर थेट नाव घेत आहेत, तरी देखील त्यांना अटक होत नाहीये। शेवटी ज्ञानेश्वरी मुंडेंनी थेट अंतरवाली सराटी गाठलं आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। खरं तर अगदी त्याच्या आधी 2-3 दिवस स्वतः मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून परळीत आले, ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या कुटुंबियांना भेटले, त्यांची मागणी समजावून घेतली, त्यांची व्यथा जाणून घेतली आणि थेट OSD ला फोन केला मुख्यमंत्र्यांच्या की या प्रकरणात SIT नेमा, CID कडे तपास द्या। आता या सगळ्या प्रकरणानंतर काल परवा SIT ची स्थापना झाली, त्यात 9 जणांचा समावेश देखील आहे। पण बाळा बांगरांनी मागणी केली आहे की या SIT मध्ये एका IPS अधिकाऱ्याची नेमणूक असायला हवी, कारण या संपूर्ण प्रकरणात उच्च दर्जाचा अधिकारी जोपर्यंत याचा तपास करत नाही तोपर्यंत हे प्रकरण पुढे जाऊ शकत नाही। आणि आज बाळा बांगर देखील मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीला गेलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणाला खऱ्या अर्थाने गती आली आहे। पण ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मात्र मनोज जरांगेंकडे आपली कैफियत मांडल्यानंतर एक अतिशय हृदयद्रावक, हळवा, भावना विवश करून सोडणारा सवाल केलाय आणि तो सवाल म्हणजेच माझा आजचं लाईव्ह आहे जे मी तुमच्या समोर करणार आहे। यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, कुठं आहे तो मांसाचा तुकडा, काय म्हणत असेल माझ्या नवऱ्याचा आत्मा। खरं तर कोणत्याही स्त्रीला आपल्या पतीचं निधन म्हणजे पुढचं अख्खं आयुष्य वृक्ष म्हणून जगणं, त्याच्या आठवणीत जगणं, याच्या पलीकडे दुसरं काहीही नसतं। पण ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पतीचा निर्घृण खून झालाय, ते काही नैसर्गिक मृत्यू नाहीये। आणि हा निर्घृण खून झाला 21 ऑक्टोबर 2023। त्यानंतर 1 वर्ष 9 महिने 3 दिवस लोटले। आता एवढे सगळे दिवस पूर्णपणे तपासाशिवाय गेले। भले मुख्यमंत्र्यांनी निवेदन करून आपल्याला विधानसभेत सांगितलं, एवढ्या जणांचे जबाब घेतले, एवढ्या जणांची साक्ष घेतली, एवढ्या जणांचा डंप डाटा जो आहे त्याचं तपासण्याचं काम सुरू आहे। तिथे एक महिला आली होती, त्या महिलेने बघितलं, 2 जण आपापसात भांडत होती वगैरे वगैरे वगैरे। आणि शेवटचं वाक्य, कुणालाही पाठीशी घालणार नाही, हे सगळं झालं। पण या दरम्यान जी एक धक्कादायक माहिती समोर आली, काल तर पोस्टमार्टम देखील समोर आला, त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये देखील उल्लेख आहे की महादेव मुंडे यांच्या मानेच्या मागचा एक भाग आहे, मांसाचा तुकडा, तो मिसिंग आहे। आणि बाळा बांगर यांनी प्रत्यक्ष हे पत्रकार परिषदेत शिवाय पोलीस जबाबामध्ये तसं सांगितलेलं होतं। काल तर त्यांनी फोटोज दाखवले। आता एवढं सगळं झाल्यानंतर या माऊलीच्या डोक्यात एकच विषय फिरतोय। 21 ऑक्टोबर 2023 ला हत्या झाली, त्याच मध्यरात्री 12:15 ते 1:30 म्हणजे जवळपास 1.25 तास महादेव मुंडे यांचं शवविच्छेदन झालं। त्यानंतर ती डेड बॉडी मुंडे कुटुंबियांच्या हवाली करण्यात आली। पोलिसांनी आश्वासन दिलं की आम्ही 8 दिवसात आरोपी अटक करू, म्हणून महादेव मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील झाले।
आता त्यानंतर तब्बल 21 महिन्यांनी एका पत्नीला हे कळतंय की आपण आपल्या पतीचा अंत्यविधीचा कार्यक्रम केला खरा, पण त्या दिवशी पतीच्या शरीराचा एक मांसाचा तुकडाच गायब होता. हे कळलं कधी? 1.25 वर्षांनी. म्हणजे अंत्यविधी होऊन 1.25 वर्ष झाली, पण ज्या मृतदेहावर अंत्यविधी झाला त्या मृतदेहाचा एक मांसाचा तुकडाच त्यावेळी मिसिंग होता. आता तुम्ही मला सांगा, हे जेव्हा एखाद्या पत्नीला कळालं असेल तेव्हा त्या पत्नीची अवस्था काय झाली असेल. आता त्याच विवश झालेल्या, हळव्या झालेल्या, भावना विवश झालेल्या या पत्नीनं आपल्या पतीचा तुकडा, मांसाचा तुकडा गायब झाल्यानंतर सवाल केलाय की तो कुठे आहे मांसाचा तुकडा जो गायब झालाय, जो त्यांच्या शरीरातून काढून पिशवीत भरून खिशात घालून 8 दिवस फिरत होते. तो तुकडा कुठे आहे? त्या तुकड्याचं काय झालं? त्या तुकड्याचं काय केलं? मला एक पत्नी म्हणून जगण्याचा अधिकारच काय, असं त्या स्वतः म्हणाल्यात. आणि काय म्हणत असेल माझ्या नवऱ्याचा आत्मा, ज्यांच्या बॉडीवर, मृतदेहावर, पार्थिवावर आम्ही अंत्यविधी केला आणि 1.25 वर्षांनी आम्हाला समजतंय की त्यावेळी त्यांच्या शरीराचा एक मांसाचा तुकडाच गायब होता. आता काय करावं हा प्रश्न या माऊली समोर पडलाय. खरं तर हा जो तुकडा गायब झालाय, तो तुकडा गायब करणारा जो आहे तोही गायब आहे, ज्याचं नाव गोट्या गित्ते. बाळा बांगरांनी स्पष्ट सांगितलंय या प्रकरणात. वाल्मिक कराड, त्याची ती 2 पोरं सुशील आणि श्री, हा स्वतः गोट्या गित्ते आणि आणखी बरेच आरोपी आहेत, 6-7 जण. पण एकालाही अटक नाही. ऑलरेडी एक अटकेत आहे, पण त्याची या प्रकरणात PCR घेऊन चौकशी करावी असं पोलिसांना आजही 20 महिने लोटून गेले तरी वाटत नाही. काल तर ज्ञानेश्वरी मुंडे स्वतःहून म्हणाल्या की त्याला PCR मध्ये घ्या, त्याची नार्को टेस्ट करा, आणि एवढं करून नाही ऐकलं तर त्याच्या तोंडाला उंदर बांधा आणि त्याचं तोंड उघडा. पण त्या वाल्मिक कराडला पोलीस काही हात लावायला तयार नाहीत. संतोष देशमुख प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून कोर्टातून तो मकोकातून सुटकेचा त्यांनी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, पण कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे तो कोर्टातच आहे, त्या तुरुंगातच आहे. आता संधी होती पोलिसांना आणि आहेही की या महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडचा काय हात आहे, त्याच्यावर जे आरोप होत आहेत त्याची शहानिशा करण्यासाठी त्याला PCR मध्ये घ्यावं. पण पोलिसांकडून काही पावलं उचलली जात नाहीत. शेवटी ज्ञानेश्वरी मुंडेंनी हा प्रश्न सवाल उपस्थित केला की अरे माझ्या नवऱ्याचा आत्मा काय म्हणत असेल, ज्याच्या मांसाचा, शरीराच्या मांसाचा तुकडा काढलेला आहे आणि आम्ही अंत्यविधी केला. खरं तर या नराधमांनी महादेव मुंडेंना नुसतं मारलं नाही, मारल्यानंतर सुद्धा छळलंय हो. अहो, मांसाचा तुकडा काढून घेण्याची हिम्मत, तो एका पुडीत बांधून खिशात ठेवण्याची हिम्मत, आणि ती पुडी गावभर बोंबलत 8 दिवस फिरवत मिरवत करण्याची हिम्मत या गुंड, या नराधमांमध्ये, नीच राक्षसी लोकांमध्ये येते. याचा अर्थ हे किती नीच पातळीवर पोहोचलेले आहेत. अशांना अटक करणं राहिलं बाजूलाच, आम्ही फक्त तपासी अधिकारी बदललोय, बाकी काही केलं नाही. एक गेला, दुसरा आला, दुसरा गेला, पाहुण्यासारखे आले, पाहुण्यासारखे गेले. नुसता एकमेकांना खो दिलाय. खो, तो उठायचं त्यांनी पळायचं, खो, तो उठायचं त्यांनी पळायचं. आरोपी काय सापडायचा पत्ता नाही. अगदी पहिल्या तपासी अधिकाऱ्यापासून त्या अगदी या शेवटच्या 8व्या अधिकारी तपासी अधिकाऱ्यापर्यंत काय हाती लागलं. अहो, काल तर अशी धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटलांना ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिली की अजून माझा जबाब घेतलेला नाहीये.
आता पुढे काय बोलणार? बाळा बांगरांनी दिलेला जबाब आहे, त्यावर देखील पोलिसांचा विश्वास नाहीये, राजकारण करतायत म्हणे. आता या सगळ्या प्रकरणात नेमकं असं काय गुपित आहे की 20-21 महिने होऊन सुद्धा या प्रकरणाचा छडा लागत नाहीये? आरोपी मोकाट फिरतायत, आरोपींना अटक होत नाहीये. अहो, तो वाल्या तर परळीतच राहतो, म्हणजे आता तो तुरुंगात राहतोय, पण त्याचं घर तर तिथंच आहे, त्याची पोरं तर तिथंच आहेत. काय ना अटक होत आहे त्यांना? ते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? आपल्या पोराच्या सुखसमाधानासाठी अवघ्या 12 गुंठ्याचा प्लॉट घ्यायचा आहे म्हणून एकाला फ्लॅट करून टाकला. म्हणजे ज्या जागेचा व्यवहार महादेव मुंडे करणार होते तीच जागा महादेव मुंडे मेल्यानंतर, गेल्यानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर या वाल्मिक कराच्या धाकट्या पोराच्या नावावर, म्हणजे तो श्री किंवा तो भावड्या कोण आहे त्याच्या नावावर होते. म्हणजे चाललंय काय? या माऊलीचं कोण ऐकणार आहे का नाही? जीवाच्या आकांताने बोंबलून सांगते ती, अहो आम्ही 500 चक्रा आतापर्यंत पोलिटिशियनला मारले असतील. 500 चक्रा. प्रत्येक वेळी पोलीस एकच सांगतात, 8 दिवसात अटक करू. आता अटक करू. अटक करू करता करता 21 महिने झाले ना, अटक करणारे बढती आणि बदली घेऊन निघून गेले. 3 SP बदललेत. नंदकुमार ठाकूर, त्याच्यानंतर अविनाश बारगळ, आता नवनीत कावत. एका नाही त्या प्रकरणाचा छडा लावला नाही. तपासी अधिकारी वेगळेच. खऱ्या अर्थानं या प्रकरणात न्याय देणं गरजेचं असताना देखील पोलिसांनी देखील पाठराखण केली आरोपींची. लोकप्रतिनिधींनी या महादेव मुंडे कुटुंबाकडे पाठ फिरवली. सरकारला तर काही घेणं देणंच नाही. आज स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणी CID SIT ची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर उद्या याच प्रकरणावर परळी अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको होणार आहे. रास्ता रोको होणार आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या माहेर सासरच्या लोकांनी मिळून हे आंदोलन पुकारलेलं आहे. म्हणजे बोला, त्यांचं माहेर कनेरवाडी, सासर भोपला, दोन्हीकडचे गावकरी ग्रामस्थ एकत्र येणार आहेत, उद्या आंदोलन करणार आहेत. बाळा बांगर गेलेत, मनोज जरांगे यांना विनंती करायला की तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी व्हा. आणि स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे की आंदोलन वगैरे करायची गरज काय आहे? आरोपी कोण आहेत? निष्पन्न झालेले आहेत, नावं माहिती आहेत, फक्त अटक करायची आहे. स्वतः ती माऊली म्हणाली, हो इथं विष प्राशन केल्यानंतर म्हणजे न्यायासाठी विष प्राशन करावं लागतं. हेच ते सरकार, ज्या सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, मतं घेतली, मतं मिळवली, सरकार बनवलं. पण आज त्याच लाडक्या बहिणींपैकी एकीला न्यायासाठी विष प्राशन करावं लागतंय. त्यावर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात, अहो हे कसलं प्रशासन, कसलं न्यायालय आणि कसलं काय, हे अंधा कानून आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय, स्वतः उपमुख्यमंत्री आणि आताचे बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना प्रश्न केलाय की अजितदादा, मी तुमच्या लाडक्या बहिणींमध्ये येत नाही का? मला तुम्ही कधी न्याय देणार? असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडेंनी अजितदादांना केलाय. त्यावर अजितदादांनी देखील उत्तर दिलंय, मी तर आत्ता कुठे बीडचा पालकमंत्री झालोय, हे मागचं प्रकरण आहे, पण दोषींवर आपण कडक कारवाई करू. किती कोरडं उत्तर दादा दिलं तुम्ही, किती कोरडं उत्तर. आता मला इतकंच म्हणायचंय, तुम्ही पालकमंत्री नव्हतात हे मान्य आहे. 21 ऑक्टोबर 2023 ला हत्या झाली, त्यावेळी तुम्ही पालकमंत्री नव्हतात, पण तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री होतात. आणि बीड आहे ना, बीड हे आपल्या राज्यातच येतं, हे मी सांगायची गरज नाहीये. मग उपमुख्यमंत्र्यांनी या बीड मध्ये घडलेल्या प्रकरणाचा पालकमंत्री झाल्यावरच विचार करायचा आहे का, असं म्हणायचंय का?
आता बघा, सगळ्या तारखांसकटच आपल्याला लक्षात येईल. महादेव मुंडे प्रकरण घडलं 21 ऑक्टोबर 2023. दादा त्यावेळी तुम्ही उपमुख्यमंत्री होतात आणि तुमच्याच पक्षाचे आमदार, परळीचे आमदार, तेही जे प्रकरण ज्या मतदारसंघात घडलंय, ते धनंजय मुंडे त्यावेळी पालकमंत्री होते. बर, तुम्ही पालकमंत्री नव्हतो त्यावेळी, मी असं म्हणालात. मग आता धनंजय मुंडे पालकमंत्री असून सुद्धा काय झालंय? काय मिळालं या प्रकरणात? त्यावेळी धनंजय मुंडे पालकमंत्री होते, काय झालं या प्रकरणाचं? त्यांनी असा काय पाठपुरावा केला? तेव्हाही केला नाही, आताही. प्रकरण 2023चं विधानसभेत आवाज कधी उठला गेला? 2025ला. आता अलीकडे 10 दिवस झालेत त्याला. 10 पण नाही दिवस झाले, 5-6 दिवस झालेत. तो पण आवाज उठवला गेला. तो कुठून? तुमच्याच बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून. तुमच्याच बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार, तुमच्याच पक्षाचे प्रकाश सोळंके यांच्याकडून. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार मुंबऱ्या कळव्याचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून. मग मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर केलं. का नाही तुम्ही तेव्हाही आवाज उठवला आणि आताही आवाज उठवला? आता तर तुम्ही शेवटच्या 4-5 दिवस तर दिसलाच नाहीत तुम्ही. खरं म्हणजे तुमच्या मतदारसंघातलं हे प्रकरण आहे. आडनावही मुंडे आहे. मांडायला पाहिजे होतं हे काय घडलंय म्हणून, हे काय चाललंय म्हणून. का तपास होत नाहीये? तसंच तुमच्या भगिनींचं, पंकजाताई मुंडे, याच परळी मतदारसंघात एकेकाळी आमदार राहिलेले आहेत. त्या आता सध्या पर्यावरण मंत्री आहेत, त्यावेळी ग्रामविकास मंत्री होत्या. याच्या आधी म्हणजे आधी राहिलेल्या. मग अशा परळी मतदारसंघातल्या आपल्या एका लाडक्या बहिणीला, आपल्या एका भगिनीला न्याय मिळवायचा आहे, न्याय मिळवून द्यायचा आहे, यासाठी काय ना आवाज उठवला त्यांनी? ना त्या ज्ञानेश्वरी मुंडेंना घरी भेटायला गेल्या, ना तुम्ही ज्ञानेश्वरी मुंडेंना घरी भेटायला गेलात. केलत का सांत्वन? परवा तर मी पत्ता सांगितलं तुम्हाला कसं जायचं तुमच्या जगमित्र कार्यालयापासून ज्ञानेश्वरी मुंडेंच्या घरी बँक कॉलनीमध्ये. अंतरवादी सराटीतून मनोज दरंगे येऊन गेले 140 किलोमीटर अंतरावरून. तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावर 2 किलोमीटरवर जाता येत नाही. अजूनही गेला नाहीत तुम्ही. काय, कशासाठी? आता बघा, अजित पवार 2 जुलै 2023 या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. धनंजय मुंडे 24 सप्टेंबर 2023 बीडचे पालकमंत्री झाले. याच दरम्यान ते कृषी मंत्री देखील झाले होते 14 जुलै 2023. बर, आता कृषी मंत्री या नात्यानं काही हा मुद्दा उपस्थित होत नाही, पण पालकमंत्री या नात्यानं होतो, उपमुख्यमंत्री या नात्यानं पण होतो. ठीक आहे. म्हणजेच 21 ऑक्टोबर 2023 रोजी अजितदादा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होता आणि धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते. म्हणजेच भले दादा तुम्ही बीडचे पालकमंत्री नसाल, पण राज्याचे उपमुख्यमंत्री होतात आणि बीड आपल्याच राज्यात येतं. शिवाय तुमच्याच पक्षाचे आमदार, परळीचे आमदार धनंजय मुंडे या बीडचे पालकमंत्री होते. म्हणजे जेव्हा हे प्रकरण घडलं, ज्या दिवशी हत्या झाली, तेव्हा तुम्ही उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे पालकमंत्री होते. आता काय आहे? आता तुम्ही उपमुख्यमंत्री पण आहात आणि त्या बीडचे पालकमंत्री पण आहात आणि धनंजय मुंडे त्या परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुद्धा आहेत. मग दादा उपमुख्यमंत्री असताना त्यावेळी आणि धनंजय मुंडे परळीचे आमदार आणि बीडचे पालकमंत्री असताना तुम्ही दोघांनी मिळून या महादेव मुंडे प्रकरणात किती लक्ष घातलं ते सांगा. परळीचे आमदार या नात्यानं धनंजय मुंडेंनी या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री या नात्यानं तुमच्याशी काही चर्चा केली का?
बीडचे पालकमंत्री या नात्यानं, उपमुख्यमंत्री म्हणून या नात्यानं तुमच्याशी धनंजय मुंडेंनी काही चर्चा केली का? चर्चा केली असती तर निश्चितच तुमच्या स्वभावानुसार तुम्ही या प्रकरणात लक्ष घातलं असतं. याचा अर्थ तुमच्याकडे ते आलंच नाहीये, किंवा तुम्ही उपमुख्यमंत्री असूनही या प्रकरणात म्हणावं तेवढं लक्ष दिलेलं नाहीये. 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही उपमुख्यमंत्री होतात. 1 वर्ष 1 महिना 5 दिवस तो तुमचा उपमुख्यमंत्री पदाचा कालावधी. कधी? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024. आणि याच दरम्यान हे प्रकरण घडलं होतं. याच दरम्यान हे प्रकरण घडलं होतं. नंतर 5 डिसेंबर 2024 ते आज तागायत म्हणजे 24 जुलै 2025 तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहात. आता मला सांगा, या दरम्यान एक आंदोलन झालं होतं 16 जानेवारी 2024 ला. परळीच्या व्यापाऱ्यांनी परळी बंदचं आंदोलन केलं होतं. मग तेही तुमच्यापर्यंत उपमुख्यमंत्री या नात्याने पोहोचलं नाही? त्याची माहिती तुम्हाला मिळाली नव्हती? म्हणजे शिंदेच्या काळात घडलेला हा हत्येचा प्रकार ज्यावेळी तुम्ही उपमुख्यमंत्री होतात त्यावेळी देखील याची दखल घेतली गेली नाही. आणि आता फडणवीसांच्या काळात 5 डिसेंबर पासून तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तरी देखील याची दखल घेतली जात नाहीये. आता फडणवीसांच्या काळात तुम्ही 7 महिने 19 दिवसाचा उपमुख्यमंत्री आहात. म्हणजे गेली 1 वर्ष 8 महिने 24 दिवस तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. म्हणजे 20 महिने 24 दिवस या कालावधीत तुम्ही महादेव मुंडे या प्रकरणात किती लक्ष घातलं? महादेव मुंडे यांच्या हत्येला आज 1 वर्ष 9 महिने 3 दिवस लोटले. म्हणजेच गेल्या 1.5 वर्षांपासून तुम्हाला हे प्रकरण ठाऊक आहे. तुम्ही उपमुख्यमंत्रीपदी आहात, पण या प्रकरणी ना पालकमंत्री म्हणून तुम्ही आता याच्या अलीकडे लक्ष घातलंय, ना उपमुख्यमंत्री म्हणून. मुंडेंनी देखील त्यावेळी पालकमंत्री म्हणून ना लक्ष घातलंय, ना आता आमदार म्हणून. म्हणजेच त्यावेळी तुम्ही बीडचे पालकमंत्री नव्हता, मान्य आहे, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतात ना. शिवाय तुमच्याच पक्षाचे आमदार, परळीचे आमदार बीडचे पालकमंत्री होते ना. पण आता लाडक्या बहिणींकडे वेळ द्यायला दादांकडे वेळ आहेच कुठं? कारण की लाडक्या भावांनी करून ठेवलेले उद्योगच एवढे वाढलेले आहेत. उदाहरणार्थ, तुमच्याच पक्षाचा एक मंत्री पत्ते पिसतोय, तुमच्याच पक्षाचा एक पदाधिकारी कोपरा हाणतोय आणि तुमच्याच पक्षाच्या आमदाराचा भाऊ हवेत गोळीबार करतोय. आता यांचं सगळं निस्तरता लाडक्या बहिणीकडे बघायचं कधी भावानं, हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. आणि तोच प्रश्न आता अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. खरं तर या सगळ्या प्रकरणात तुम्ही दादा केव्हाच लक्ष घालायला पाहिजे होतं. स्वतः म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे, पालकमंत्री म्हणून अजितदादा तुम्ही दर महिन्याला बीडला येता, दौरे काढता. एकदा तरी विचारलत का हो की महादेव मुंडे प्रकरणाचं काय झालं? एकदा तरी विचारलत का? तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोललात का? मी तुमची लाडकी बहीण नाही का? असे सवाल या माऊलीने केले. त्यावर तुम्ही कोरडं उत्तर दिलं की मी तेव्हा पालकमंत्री नव्हतो, मी आत्ता झालोय, हे प्रकरण मागचं आहे म्हणून. आता काय बोलणार ह्याच्यावर? खरं तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये केव्हाच आरोपी गजाड व्हायला पाहिजे होते. तो गोट्या कित्ते काय काल परवा फरार आहे का? 35-36 गुन्हे त्याच्यावर. एकदा जेल तोडून पळालाय, एकदा तडीपार केला गेलेला आहे, अनेक गुन्ह्यांमध्ये शिक्षा त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, चार्जशीट फाईल आहेत, आता तर मकोका देखील लागलाय त्याच्यावर. पण तरी देखील हा गोट्या गित्ते या वाल्याच्या ताफ्यात, पोलिसांच्या ताफ्यात पुण्यावरून केजला नेताना सदैव अण्णा सोबत, अण्णा माझा विठ्ठल
अशा पद्धतीनं त्याच्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करतो आणि बघा मी कसा वाल्यासोबत वाल्मिक अण्णासोबत ताफ्यातून चाललोय हे जगाला दाखवतो. त्याचाच एक सोबती धनराज उर्फ राजेभाऊ फड, जो या प्रकरणात देखील, या महादेव मुंडे प्रकरणात देखील आरोपी आहे, तो तर बिनधास्त कोर्टाच्या आवारात त्या दिवशी संतोष देशमुख यांच्या सुनावणीच्या वेळी बिनदिक्कतपणे कोर्टात फिरतो. त्याच्यावरही मको काय? का पोलीस काय ओळखत नाहीत का? धनराज फड कोण, गोट्या गित्ते कोण, काय फोटो बिटो माहित नाहीत वाटत त्यांना? अहो, या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला ना आपण, तर इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त नुकसान जर कुणाचं झालं असेल तर या मुंडे कुटुंबाचं आहे. संतोष देशमुख प्रकरणात आउटरेज झाला, जन आंदोलन पुकारलं गेलं. अहो, केज पोलीस ठाण्यात फिर्याद सुद्धा नोंदवली जात नव्हती. शेवटी आंदोलनाला बसले मनोज जरांगे पाटील आणि त्या दबावानं पोलिसांना फिर्याद नोंदवावी लागली. मग 11 डिसेंबरला अॅट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्यात या वाल्याचं नाव आलं. आता इथं देखील हे प्रकरण पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांकडे गेलेलं आहे. आता त्यांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे. ते परळीला भेटून गेले ज्ञानेश्वरी मुंडेंना. ज्ञानेश्वरी मुंडे अंतरवाली सराटीत त्यांना भेटून गेल्या. आता जन आंदोलन उभं राहणार आहे. मग मला प्रश्न हा पडतोय की त्या प्रकरणात जसं इतर आमदारांनी देखील मदत केली, स्वतःहून मोर्चे काढले, जन आंदोलन झाली, तेच करायचंय का आता सगळ्यांनी परत? म्हणजे ही जोपर्यंत जन आंदोलनाची ताकद दाखवली जात नाही, जन आक्रोश केला जात नाही, तोपर्यंत सरकार कधीच आरोपींना पकडणार नाही का? तिथं देखील एका लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं, इथंही एका लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं. स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले होते विष प्राशन केल्यानंतर की माझ्या सिंदुराला न्याय कधी देणार? विष प्राशन करण्यापूर्वी माझ्या सिंदुराला न्याय कधी देणार? पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर केलं, पण माझ्या सिंदुराचं काय, त्याला न्याय द्या. ही जबाबदारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तुमची नाही का? मग अशा वेळी काय करतायत परळीतले लोकप्रतिनिधी? आता उद्या परळी अंबेजोगाई रस्त्यावर जन आंदोलन होणार आहे. मग त्यामध्ये काही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सामील होतील, मग जनता येईल, मग हे आणखी आउटरेज वाढेल आणि मग तेव्हा कुठे परत आरोपींना अटक केली जाईल का? तेव्हा सीआयडी नेमली जाईल का? स्वतःहून सरकार काही करणार आहे का नाही? खरं तर या प्रकरणामध्ये जर बाळा बांगरांनी पुढाकार घेतला नसता, खरं तर बाळा बांगर 1.5 वर्ष का गप्प होते हा मोठा प्रश्न आहे. या दरम्यान त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले, त्यांच्या आईवडिलांवरही गुन्हे दाखल झाले, ते मध्ये दरम्यान फरार झाले, मग ते आता जामिनावर आहेत. ते वाल्मिक करारचे साथीदार देखील राहिलेले आहेत. त्यांची सगळी अंडीपिल्ली त्यांना माहिती आहेत, पण त्यांच्या अनेक गुन्ह्यांमध्ये कारवायांमध्ये देखील ते सामील असणार आहेत. आता वाल्मिक करार सोबत राहिला आहे, कुठे ना कुठेतरी वाढ नाही पण गुण लागलेलाच आहे ना. पण कुठेतरी त्यांनाही उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं आणि वाल्मिक करारच्या विरोधात लढण्यासाठी ते उभे राहिले आणि महादेव मुंडे प्रकरणाला गती आली, गिअर टाकला गेला एक. नाही तर फक्त फर्स्ट सेकंडवरच चालली होती गाडी ती, नंतर तर संपलीच असती. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचं काय झालं? तिकडे प्रकाश आंबेडकर एकटेच आवाज उठवतायत, त्या प्रकरणाबद्दल कोणीच काय बोलत नाही. स्वतः न्यायालयाने सांगितलेलं पोलिसांवर गुन्हे दाखल करा म्हणून जे कोण आरोपी आहेत त्यातले 8 दिवसाच्या आत काय झालं? कोणी काही बघत नाही ना, कोण काही बोलत नाही. गप बसून मुक्याचा मार, बाकी काही याच्याकडे होत नाही. ज्या कुटुंबावर अन्याय झालाय त्याच कुटुंबाने आपलं फक्त पोलिसात चक्रा मारायच्या, भिका मागायच्या, कोर्टात जायचं, तिथं भिका मागायच्या, तारीख पे तारीख न्यायाची भीक मागण्यासाठी. जर सर्वसामान्यांना असे खेटे मारावे लागत असतील तर मग ज्ञानेश्वरी मुंडे म्हणतात ते काय चुकीचं आहे? ये अंधा कानून आहे.
या प्रकरणात खरंच म्हणून मला इतकंच म्हणायचं की ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागं अख्ख्या महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे. अहो बघा ना काय वेळ आली तिच्यावर. अंत्यसंस्कार झालेले आहेत आपल्या पतीवर आणि त्यानंतर 1.5 वर्षांनी कळतंय की ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले त्याच मृतदेहाच्या एका मांसाचा तुकडाच गायब आहे. आता ती माऊली विचारतीये कुठं आहे तो तुकडा, त्या तुकड्याचं काय झालं, काय केलं त्या तुकड्याचं, फेकून दिलात का काय केलं. आता याचं उत्तर जो तुकडा पिशवीत घालून खिशात घालून 8 दिवस बोंबलत फिरत होता त्याच्याकडेच आहे, पण तोही गायब आहे. तो मिळाल्याशिवाय तुकडा कुठं आहे हे नाही कळणार. आता तो शोधायला परत पोलीस पथक रवाना होतील की परत कृष्णा आंधळे सारखं सुरू. त्या कृष्णा आंधळेचं तर वेगळंच बनलंय. कृष्णा आंधळे बेपत्ता आणि त्याला शोधायला गेलेली पोलीस पथक देखील बेपत्ता. म्हणजे त्याला शोधायला म्हणून गेली आणि तीच बेपत्ता झाली. 226 दिवस झाले या घरी, तुम्ही तरी या घरी, जाऊ दे तो नाही तुम्ही या. मला प्रश्नच पडलाय म्हणजे 226 दिवस ही पथक म्हणजे हे पोलीस बाहेर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या राज्यात जिल्ह्यात. काय झालं त्या कृष्णा आंधळेचं? काही दिवसांनी हाच सवाल आम्ही विचारायचा, काय झालं त्या गोट्या गित्तेचं? बाळा वांगर सांगतायत गोट्या गित्ते आहे, धनराज फड आहे, तो सुशील कराड आहे, श्री कराड आहे. अहो घ्या ना, तिथंच आहेत ना परळीत, घ्या ना त्यांना. पण का घेतलं जात नाहीये? त्या सुशील कराडने केलेला उद्योग मध्ये आपण बघितला सगळ्यांनी, कसं मॅनेजर त्याच्या बायकोला ठोकलं, त्यांची सगळी कशी मारलं त्यांना, त्यांच्या घरातली सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी काय काय उद्योग केले सगळं आपण बघितलं. पार अगदी सोलापूर न्यायालयात याची याचिका दाखल झाली. शेवटी सोलापूर न्यायालयाने सांगितलं ही तर केस बाबा बीडच्या हद्दीत आहे, तुम्ही तिकडे जाऊन हे करा. हे झालं त्या सुशील कराडचं. तेवढ्यात ओपन झालं त्याच्या छोट्या भावाचं श्री कराड, त्याचं वेगळंच. तो या प्रकरणात आहे. त्याचा जीव त्या प्लॉट मध्ये गुंतला होता आणि वाल्याचा जीव त्याच्या पोरात गुंतला होता. पोरासाठी वाटेल ते. अरे या संपत्तीन प्रॉपर्टी आणि गाडीन बंगलान पैसा फक्त तुम्हालाच पाहिजे. इतरांनी काय भिका मागत फिरायचं? कष्टाने घामाने जे पैसे कमवतात त्यांना काही स्थान नाहीये. फक्त लुबाडून वरबडून मिळणाऱ्यांनाच त्यांचेच फक्त गुणगान गात फिरायचं का? या प्रकरणात तेच झालं. इगो हट झाला. अरे मला प्लॉट देत नाही म्हणजे काय? बाळा वांगरांनी सांगितलंय वाल्मिक कराडच्या स्वभावाची खासियत. इगो हट झाला की तो काटा काढतो छोट्या छोट्या गोष्टींमधला. परवा तर काय बाळा वांगरांनी सांगितलं होतं, प्रशांत जोशी धनंजय मुंडेंचे पीए त्यांचाही काटा काढायचा ठरवलं होतं या वाल्मिक कराड. म्हणजे आता काय बोलायचं काय? आता ही अशी जर प्रकरण सतत बाहेर येत जातील तर कधी सरकार या सगळ्या प्रकरणांवर लक्ष घालणार? त्यामुळे दादांचं हे वाक्य तसं पाहिलं तर बरोबर आहे, पण तसं पाहिलं तर चूक पण आहे. तुम्ही पालकमंत्री नसलात म्हणून काय झालं? तुम्ही उपमुख्यमंत्री होतात ना दादा, आणि तुमच्याच पक्षाचा आमदार पालकमंत्री होता. त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडेंचं जे त्यांच्या घराण्यावर जे आता दुःख आलंय ते बाजूला करून नाही चालणार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनता एक एक व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हीच म्हणता ना, जनता जनार्दन तिच्या सुखदुःखात तुम्ही सामील होणार ना. आणि तुम्ही तर नेते आहात, राज्य चालवता तुम्ही. त्याच राज्यात हे बीड येतं, त्याच बीडमध्ये हे परळी येतं, त्याच परळीत हे बँक कॉलनी येते, त्याच बँक कॉलनीत ज्ञानेश्वरी मुंडे येतात. मग ही बहीण
त्या बहिणीवर जो अन्याय झालाय त्याचं काय? सेम तसंच आता उलट झालंय. आता धनंजय मुंडे फक्त आमदार राहिलेत, तुम्ही पालकमंत्री त्यांची जागा म्हणून पालकमंत्री पण घेतली आणि उपमुख्यमंत्री. तर तुम्ही तह हयात आहात, विक्रमच केलाय तुम्ही 6-7 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा. मग मला हा सवाल उपस्थित होतो की शिंदेच्या काळात ते मुख्यमंत्री असताना तुम्ही उपमुख्यमंत्री, फडणवीसांच्या काळात ते मुख्यमंत्री असताना तुम्ही उपमुख्यमंत्री. प्रॉब्लेम काय आहे? महादेव मुंडे प्रकरण ते 21 ऑक्टोबर 2023 ला घडलंय. का नाही या प्रकरणाची शहानिशा केली गेली? का नाही या प्रकरणामध्ये त्याच वेळी SIT नेमली गेली, CID नेमली गेली? का तर या प्रकरणात जो वाल्मिक करार आहे तो धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे म्हणून. संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामा जो झाला, जसं तुम्ही दुपारी म्हणालात, त्या कृषी खात्यासंदर्भात जे काही झाले त्या संदर्भात नाही, तर राजीनामा जो झाला ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की कशामुळे राजीनामा घेतला गेला. या अशाच प्रकरणामुळे, खून प्रकरणात ना, वाल्या कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आणि तोच संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य आरोपी. त्यामुळं हा मास्टर माइंड आहे या प्रकरणातला. आणि धनंजय मुंडेंचा कारभार गेली 10 वर्ष हा बघत होता म्हणून आम्ही राजीनामा घेतला असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. महा वाल्या कराड केवळ एकाच प्रकरणात आहे असं गृहीत धरून चाललाय का? या दुसऱ्या प्रकरणात पण महादेव मुंडेंच्या आहे, त्या बापू आंधळे या तिसऱ्या प्रकरणात पण आहे. आणखी किती प्रकरणं उजेडात द्यायची आहेत कुणास ठाऊक. हे झालंय कसं माहितीये? ते खोका असतं त्या चिठ्ठ्या टाकलेल्या असतात आणि मग त्यातली एखादी चिठ्ठी उचलायची नाव काढायचं. माहित नसतात कुणाकुणाच्या चिठ्ठ्या टाकल्यात. नंतर कळतं एकाच नावाची चिठ्ठी होती सगळ्या आणि प्रत्येक चिठ्ठीवर एकच नाव, वाल्या कराड, वाल्या कराड, वाल्या कराड. काय करायचं? बॉम्बलायचं. आणखी उद्योगच करून ठेवलाय तेवढा. त्यामुळे या अशा वाल्मिक कराड, त्याची पोरं, तो गोट्या गित्ते त्याचं राईट हँड, तो धनराज उर्फ राजेभाऊ फड जो मोकाट बोंबलत फिरतोय कोर्टा बिटात, आणि आणखी बाकीची काय टोळकी, या सगळ्यांना लवकरात लवकर अटक करायला हवी. आणि ज्यावेळी त्या गोट्या गित्तेला अटक होईल तेव्हा 2 गोष्टींची उत्तर मिळतील. एक, या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण, आणि दुसरं, महादेव मुंडे यांच्या शरीराच्या काढलेल्या मांसाच्या तुकड्याचं काय झालं. आणि तोच सवाल या माऊलींनी केलेला आहे. कुठाय तो मांसाचा तुकडा? काय म्हणत असेल माझ्या नवऱ्याचा आत्मा? पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.